गेली 3 दशके जिल्ह्यातील शिक्षण, समाजकारण, राजकारण, सहकार अशा सर्व क्षेत्रात आघाडीवर कार्यरत असलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे विकासभाई सावंत. सावंतवाडी तालुक्याचे भाग्यविधाते असलेल्या या महान व्यक्तिमत्वाचा आज 20 जून हा जन्मदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आश्वासक वाटचालीवर टाकलेला एक दृष्टिक्षेप. महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटविणारे कोकणातील पहिले नेते म्हणून माजी आरोग्यमंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचं नाव आदरानं घेतलं जातं. अशा सुसंस्कृत राजकीय नेत्याचे सुपुत्र असलेले विकासभाई यांची जडणघडण संस्कार संपन्न घराण्यात झाली. वडील कैलासवासी भाईसाहेब हे काँग्रेसचे वतनदार नेते. राज्याचे कॅबिनेट मंत्री असल्यानं घरी कशाचीही कमतरता नव्हती. मात्र भाई कधीही स्वतः तसेच कुटुंबाला मोठेपणाचा आव आणू दिला नाही. भाईसाहेब हे राजकारणी व मंत्री असले तरी ते एक हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे घरात संस्कार जपणूक होत असे. याच वातावरणात विकासभाईंचे राजकीय व सामाजिक नेतृत्व उदयास आले. या संस्कार मूल्यांची काटेकोरपणे जपणूक करीत कुमार, नाळ्या व कुमार कबीर या नातवंडांसोबत त्यांचं जीवन बहरलं आहे. जीवनातील अनेक संकटे प्रसंगांना सामोरे जाताना कधीही त्यांनी धीर सोडला नाही. प्राप्त परिस्थितीचा धैर्याने सामना केला. ज्ञानदानाचा वसा विकासभाईंना वडील भाईसाहेब यांच्याकडून मिळाला. म्हणूनच विकासभाईंनी शहरापासून दुर्गम खेड्यातील घराघरात शिक्षणाचा ज्ञानदीप लावण्याचं काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू ठेवलं आहे. त्यांनी सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माझगाव व चौकुळ अशी ज्ञानमंदिरे सुरू केली आहेत. चौकुळसारख्या दुर्गम गावात विकासभाईंमुळे ज्ञानाचा दीप उजळून निघाला. विकासभाई 1989 सालापासून शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्षपद भूषवित आहेत. बालवयातील शैक्षणिक संस्कारांचे महत्त्व जाणून विकासभाईंनी 2002 साली शांतिनिकेतन प्रो प्रायमरी स्कूल सुरू केलं. या स्कूलमध्ये आज 500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशालेची गुणवत्ता व दर्जात्मक वाटचाल केवळ विकासभाईंच्या नेतृत्वामुळे शक्य झाली आहे. तळवडे येथे अलीकडे सुरू केलेल्या ज्युनियर व सिनियर KG वर्गांनाही विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर दोडामार्ग येथे इंग्लिश मीडियम स्कूलची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली आहे. संस्थेने डॉक्टर BS नाईक सिनियर कॉलेजची 2007 मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्थेच्या विविध शैक्षणिक संकुलांमधून आज सुमारे 6000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर 100 शिक्षक व 26 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शैक्षणिक संस्थेची उच्च निकालाची परंपरा कायम आहे. यामागे संस्थापक विकासभाई सावंत यांचं मोलाचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपाध्यक्ष म्हणून गेली 25 वर्षे विकासभाई सातत्याने विजयी होत आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालकपदही भूषवलं आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गजांमध्ये विकासभाईंचं नाव घेतलं जातं. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी वनमंत्री के पतंगराव कदम यांच्यासह राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची विकासभाईंचा घरोबा आहे. विकासभाईंनी राजकारणात 1989 मध्ये प्रवेश केला. तरुण उमदा चेहरा म्हणून काँग्रेसने त्यांना सावंतवाडी विधानसभेची 1999च्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. सुरुवातीपासून ते काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. आजही त्यांचा कामाचा उत्साह दांडगा आहे. आपल्या कामाच्या प्रसिद्धीपेक्षा त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा यासाठी ते नेहमी आग्रही असतात. म्हणूनच वाढदिनी जास्तीत जास्त समाज ऋण फेडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भाईसाहेब सावंत यांच्या तिसऱ्या पिढीने समृद्ध समाजसेवेचा वारसा घेतला आहे. कैलासवासी भाईसाहेब सावंत यांचे नातू व विकास सावंत यांचे सुपुत्र विक्रांत सावंत हे शिवसेनेच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून या पदावर झंझावाती काम करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले काम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. शासनाची यंत्रणा उतरवण्यापूर्वी त्यांनी कोरोनावर मात करणाऱ्या यंत्रणा उभ्या केल्या. याबद्दल विक्रांत सावंत यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. कर्तृत्ववान सुपुत्र लाभलेल्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा. उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.